आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी हा विचार नक्कीच आला असेल की जर आपण पृथ्वीला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आरपार छिद्र पाडले तर काय होईल। तर तुम्ही भारतातून पृथ्वीच्या पोटात उडी मारली आणि अवघ्या 40 ते 45 मिनिटात तुम्ही पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे अमेरिकेच्या जवळ कुठेतरी बाहेर पोहोचाल। पण हे ऐकायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखे वाटते। तरी पण 1970 मध्ये रशियाच्या शास्त्रज्ञांनी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती। त्यांना पृथ्वीला आरपार छिद्र पाडायचं होतं, पण 12 किलोमीटर खाली गेल्यावर की त्यांना ते काम अर्धवट सोडावं लागलं। पृथ्वीला आरपार छिद्र पाडणे हे तांत्रिकदृष्ट्या अशक्य का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी पृथ्वीच्या अंतरंगाची रचना समजून घ्यावी लागेल। आपण ज्या जमिनीवर राहतो त्याला क्रस्ट किंवा कवच म्हणतात। हे कवच जास्तीत जास्त 30 ते 50 किलोमीटर जाड असते। त्याच्या खाली येतो मेंटलचा थर जो हजारो किलोमीटर खोल आहे आणि तिथे खडक वितळलेल्या स्थितीत असतात। त्यानंतर येतो पृथ्वीचा गाभा म्हणजे कोर, जिथे तापमान सूर्याच्या पृष्ठभागा इतके म्हणजे 6000 अंश सेल्सिअस असते। पण मंडळी, मानवाने भविष्यात प्रगत तंत्रज्ञान वापरून आरपार छिद्र पाडलंच तर काय होईल। तुम्ही पृथ्वीच्या त्या छिद्रात उडी मारल्यानंतर जसे तुम्ही खाली जाल तसा हवेचा दाब प्रचंड वाढू लागेल। पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो हवेचा दाब असतो त्यापेक्षा केंद्राकडे जाताना हा दाब हजारो पटीने जास्त असतो। हा दाब इतका भयानक असेल की तो तुमच्या शरीराला एखाद्या कागदासारखं चुरगळून टाकेल। तरी पण तुम्ही जाण्याचा प्रयत्न केलाच, पुढचं संकट तुमची वाट पाहत असेल, ते म्हणजे तापमान। पृथ्वीच्या केंद्रातलं तापमान 6000 अंश सेल्सिअस आहे, जे सूर्याच्या पृष्ठभागा इतकी उष्णता निर्माण करतं। तिथे पोहोचण्यापूर्वीच कोणतंही यंत्र किंवा मानवी शरीर वाफेसारखं उडून जाईल। तरी तुम्ही या उष्णतेवरही मात केली, पण ग्रॅव्हिटी तुम्हाला एक विचित्र खेळ खेळायला लावेल। जसे तुम्ही पृथ्वीच्या छिद्रातून उडी माराल तसा तुमचा वेग ताशी 29,000 किलोमीटर इतका अवढव्य असेल, पण केंद्रावर पोहोचता तुमचं वजन शून्य होईल, कारण तिथं सगळीकडून ग्रॅव्हिटी तुम्हाला समान शक्तीनं खेचत राहील। आणखी एक मोठी अडचण म्हणजे पृथ्वीचं फिरणं। आपली पृथ्वी स्वतःभोवती ताशी 1600 किलोमीटर वेगाने फिरते। तुम्ही छिद्रात उडी मारल्यानंतर सरळ खाली जाण्याऐवजी पृथ्वीच्या फिरण्यामुळे तुम्ही वारंवार त्या छिद्राच्या भिंतीवर आदळत राहाल। शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्वालामुखी आणि लावा। पृथ्वीचा अंतर्भाग हा वितळलेल्या लोखंडाचा आणि दगडाचा बनलेला आहे। जर आपण इतकं मोठं छिद्र पाडलं तर पृथ्वीच्या पोटातील हा प्रचंड दाबाचा लावा एखाद्या कारंज्यासारखा बाहेर येईल आणि संपूर्ण पृथ्वीचा विनाश घडवेल। म्हणूनच पृथ्वीला आरपार छिद्र पाडणं हे केवळ गणितात किंवा स्वप्नात शक्य आहे। आपण अंतराळात लाखो मैल लांब जाऊ शकतो, पण आपल्याच पृथ्वीच्या आतमध्ये काय दडलंय हे पाहण्यासाठी निसर्गाने आपल्याला फक्त 12 किलोमीटरची परवानगी दिली आहे। तर तुम्हाला काय वाटते, भविष्यात मानवाकडे असं काही तंत्रज्ञान येईल का ज्यामुळे आपण पृथ्वीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकू? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।